नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पश्चिम बंगालमध्ये आज गुरुवार 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे, तर तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे। पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे। तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक सूरज गोजे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की मिळालेली जबाबदारी ते पूर्ण कर्तव्यनिष्ठेने पार पाडतील। गोजे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशीर्वादाने त्यांना ही यशस्वीता मिळाली आहे। ते म्हणाले की नागपूरच्या हितासाठी ते शाळा, पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर प्राधान्याने काम करतील। तसेच त्यांनी आश्वासन दिले की परिसरातील प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील। नागपूर शहरात महिला पोलीस हवालदाराने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत। महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने कोल्ड्रिंकमध्ये नशीला पदार्थ मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। हे संपूर्ण प्रकरण नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता। पीडित महिला मुलांना भेटण्याच्या बहाण्याने पतीच्या घरी गेली होती, मात्र तेथे आरोपीने कथितरित्या ही घटना घडवली। सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा घरगुती हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली। पेंढरी गावाजवळ तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तसेच राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गौरव पनवेलकर यांनी कथितरित्या विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री सुमारे 8:30 वाजता गौरव हे बिटोली येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत ते परत आलेले नाही। कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला। बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजता पेंढरी गावाजवळ त्यांची कार आढळून आली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवलाय। आज सायंकाळी 4 वाजता राज्यमंत्री आणि कुटुंबियाच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे। सदर प्रकरण आत्महत्या आहे की यामागे काही घातपात आहे याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू असून पारशिवनी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।